मैत्री म्हणजे एक दिवस साजरा करण्याचं नातं नाही, तर मैत्री म्हणजे गरज असताना धावून येणारा आधार, मन मोकळं करायला मिळणारी जागा आणि न बोलताही समजून घेणारे नातं. तर आज संकष्टी चतुर्थी आणि फ्रेंडशिप डे एकाच दिवशी आले आहेत. तर यापेक्षा सुंदर योगायोग असू शकत नाही. तर आज बाप्पाकडे एकच प्रार्थना केली, माझ्या आयुष्यातील प्रत्येक नातं प्रेमाने आणि आनंदाने कायम राहू दे. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि माझ्या प्रत्येक शुभेच्छुकाला फ्रेंडशिप डे च्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं प्रेम, विश्वास आणि साथ यामुळेच हा प्रवास अजून सुंदर होत आहे. आणि आज आहे ना, माझा थोडासा घसा बसलाय, कारण की सर्दी आणि खोकल्याने ना खूप जाम झाले, त्यामुळे काल व्हिडिओही मी टाकू शकले नाही. तर त्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम दिलेत, म्हणजे त्याच्या आधीचे व्हिडिओ आहेत ना त्यापेक्षा त्या व्हिडिओला खूप छान प्रेम मिळालं. त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे, आभारी आहे. आणि आज आहे ना गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी ना, त्यामुळे ना गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे केला. आणि मी ना गार्डनमधून हराळी आणली होती आणि ती माझ्या म्हणजे आधीचंच छोटंसं मडकं होतं इथे फुटलेलं, त्यामध्येच ती माती वगैरे होती. तर मी त्यामध्ये ती हराळी आणून लावली होती आणि ती हराळी आज माझ्या किती कामाला आली ते बघतायच तुम्ही ना. तर मी तिथली हराळी आज ना 21 हराळीचे शेंडे घेऊन मी गणपती बाप्पांसाठी जुडी केली आणि ती आज वाहिली. तर खूप छान वाटलं की आपण काहीतरी काम करतो आणि ते आपल्याला पुढे चालून कामाला येतं, तर त्यासाठी ना खूप छान वाटलं. तर ही आयडिया ना माझ्या मोठ्या मुलाची होती आणि त्याने आज फ्रेंडशिप डे होतं ना, त्यामुळे त्यांनी मलाही फ्रेंडशिप डे ब्रँड बांधला आणि म्हणला की मम्मी तू पण माझी एक फ्रेंडच आहेस ना, त्याच्यामुळे तुझ्यासाठी पण एक फ्रेंडशिप ब्रँड बांधतो, म्हणून ना त्याने मलाही बांधला. आणि हा ना झोपेतून उठला होता ना दुपारी, त्याच्यामुळे ना याचा मूडच नव्हता, कारण की आमच्या दोघांचा ना बाहेर गोंधळ सुरू होता की फ्रेंडशिप डेमुळे, तोपर्यंत ना हा उठून बसला. तर याचा ना मूड नव्हता बांधायचा, तर तो स्वतःच घेऊन याला बांधत होता. त्याच्यानंतर त्याने जेव्हा मला ब्रँड घातला ना, त्यावेळेस मग त्याला पण असं वाटलं की मला पण बांधायचं. आणि तो ना सकाळीच बांधून वगैरे आला होता, त्याच्या फ्रेंडनी त्याला बांधलं होतं ना. प्रणव सकाळी उठला आणि थोडंसं बाहेर गेला की लगेच त्याला त्याच्या म्हणजे प्रतीकच्या मित्रांनीच त्याला बांधलं होतं. याचा छोटा मित्र आहे तो गावाला गेलेला आहे त्याच्यामुळे, आणि ते एक जणच आहे खेळायला, दुसरं कोणी नाही आहे खेळायला, त्याच्यामुळे ना तो जास्ती बाहेर पण नसतो. त्यानंतर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागली. तर आज स्वयंपाकामध्ये ना प्रतीकच्या आवडीचं जेवण बनवत होतं. त्याला ना डाळ बाटी खूप आवडते, आणि असं काहीतरी मग असलं ना, त्याचं म्हणजे सुट्टी असेल किंवा त्याला संध्याकाळचं थोडंसं काही खायचं असेल, तर तो त्याला विचारलं ना आज काय बनवायचं जेवायला, डाळबट्टी बनव, दुसरं काही सांगत नाही. तो हेच सांगतो. त्याला ना रोज जरी असं जेवण दिलं ना तरी तो खायला बसलेला आहे, कारण की नाही म्हणतच नाही. आणि जेव्हा कधी विचारेल ना त्याला आज जेवायला काय बनवायचं, तर तो डायरेक्टली म्हणतो की डाळबाटी बनव. मग आज आहे ना फ्रेंडशिप ब्रँड बांधला आणि तो बोलला की आता तू माझं ऐकायचं, मी तुझं ऐकणार. तर आज माझ्या आवडीचं जेवण बनवणार, तर त्यासाठी मग डाळबाटी बनवायला घेतली. आणि आज आहे ना अशी वेगळ्या प्रकारची डाळबाटी बनवायला घेतली होती ना मी, त्यामुळे ना म्हणजे असं खूप छान वेगळीच होत होती. मी जर वेळेस बनवते ना ती वेगळ्या पद्धतीने बनवत होती, आणि आज म्हणलं चला वेगळ्या पद्धतीने ट्राय करूयात, कारण की नेहमी एक प्रकारचेच म्हणल्यावरती मग तो वेगळं वाटतं. जरा वेगळं काहीतरी केलं ना मग ते आपल्याला पण शिकायला भेटतं, आणि त्यात वेगळेपणा पण दिसतो आपल्याला की काय वेगळं केल्यानंतर टेस्ट येते, कसं बदलतं ते वेगळं. तर खूप छान, म्हणजे असं माझ्याकडे ना छोटी चाळणी आहे, त्याच्यामुळे ना मी मोठे 4च उंडे बनवले होते, त्याच्यामुळे थोडेसे मोठे दिसत आहे. तर याचे ना आपण कट केल्याच्या नंतर छोटे भाग होतात, त्याच्यामुळे आता दिसताना ते मोठे दिसत आहे, पण कापल्याच्या नंतर ना आपल्याला पाहिजे तसे आपण छोटे तुकडे करू शकतो, याचे म्हणजे भाग काढू शकतो आपण. त्याच्यामुळे ना मी थोडेसे, आणि माझा ना पोळीपाट पण एकदम छोटा आहे, त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण एक हातापेक्षा आपल्या थोडीच मोठी चपाती होती, अशी माझा एवढा छोटाच पोळीपाट आहे. त्यावर आहे ना खूप छोटे चपाती पण छोटीच बनते त्याच्यामुळे. आणि पहिलं तर मी ना जास्ती करून मी किचन ओट्यावरतीच चपाती वगैरे लाटत होते, पण तिकडे ना किचन ओटा नवीन होता आणि काही वाटत नव्हतं. पण इथे ना आधीची रूम एवढी म्हणजे घाण होती ना, त्याच्यामुळे ना इथे थोडंसं म्हणजे असं इच्छा होत नाही आहे ओट्यावरती काय करावं, त्याच्यामुळे मग मी छोटा का असे ना मग त्यावरच करते. आणि आता मला पोळपाटावरतीच चपाती वगैरे करायची सवय लागलेली आहे. तर इथे ना माझी डाळबाटी वगैरे बनवून तयार होती. तर मी एकीकडनं मिक्स डाळीचं कुकर लावला होता, कारण की त्यामध्ये ना तूर डाळ आणि मूग डाळ आणि मसूर डाळ अशा 3 डाळीमध्ये हळद आणि मीठ टमॅटो टाकून एक शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आणि इकडे ना माझं
बाटी वाफवण्यासाठीचं तयारी चालू होती. तर त्यामध्ये ना मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं ना उकळायला, खाली जे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवतो ना त्यामध्ये ना एक अर्धा लिंबू कट करून टाकायचा. त्याने ना आपलं पातेलं ना काळं होत नाही. नाहीतर शक्यतो आपण असं वाफवण्यासाठी खाली पाणी उकळायला ठेवलं ना ते पातेलं पूर्णपणे जितकं पाणी आपण ठेवलं ना तिथंपर्यंत पूर्ण असं काळं पडून जातं. म्हणजे असं माझं ना बरेच वेळा झालंय. पण जेव्हापासून मला माहिती झालंय ना की आपण पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं ना त्यामध्ये एक अर्धा लिंबू टाकायचा, किंवा आपण चिंचचं एक असं 1 इंच तुकडा पण टाकू शकतो. त्यामुळे पण जास्ती म्हणजे पण त्याने एवढा फरक पडत नाही, पण लिंबाने खूप जास्ती फरक पडतो. कारण की म्हणजे काही होत नाही त्या पातेल्याला, जर आपण काळा डाग पडत नाही. तर माझं ना इथे वरणसुद्धा तयार झालं होतं. तर मोबाईल मी थोडा वेळ साईला दिला होता ना, त्याच्यामुळे मला वरण वगैरे दाखवण्यासाठी वेळ भेटला नाही. आणि बाटी पण वाफून निघाली होती. तर खूप छान असं म्हणजे बाटी शिजल्या होत्या आणि लेयर पण खूप छान निघाले होते. म्हणजे असं मी पहिलं ना लेयरवाऱ्या बनवत नव्हते. असं आपण पुरणपोळीसाठी कसं आपण उंडा बनवतो ना त्या प्रकारे बनवत होते. पण ह्या वेळेस आहे ना थोडंसं वेगळा प्रकार बनवला. तर इतक्या छान लेयर पडल्या होत्या ना, खूप छान बाटी झाली होती. आणि आता नेक्स्ट टाईम पण असंच बनवायला सांगितलं आहे. तर साहेबांची ऑर्डर आलेली की नेक्स्ट टाईम पण अशीच बाटी बनवायची. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे की माझ्या मिस्टरांना ना बाटी अजिबात आवडत नाही. ते बाटी असली ना, आणि त्या दिवशी पण मी त्यांना एक ना तांदळाच्या पिठाची भाकर टाकली होती, तरी पण त्यांनी ना आज बाटी छान लागत आहे म्हणून ना त्यांनी आज बाटी खाल्ली होती. नाहीतर जर वेळेस नाही ना त्यांच्यासाठी भाकरी किंवा चपाती वेगळी करावी लागते आणि मग आमच्यासाठी बाटी बनवतो. कसं होतं माहिती आहे का, घरात आम्ही आहोत इनी 3.5 टकुरे, आणि त्यात पण असं एकाला वेगळं बनवायचं म्हणलं ना मग असं खूप राडा पण होतो आणि खूप वेळही जातो. तर आज आहे ना त्यांनी पण बाटी खाल्ली होती, कारण की चांगली लागत होती. चला, आता व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईबर जरूर करा. चला बाय.